नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहाडे सर आणि तुमच्या सर्वांचं डिप्लोमा टेक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बाळांनो. आज आपण समजून घेणार आहोत लेक्चर नंबर 3 AI, AML चा जो सब्जेक्ट आहे हा व्हेरी इम्पॉर्टंट पायथॉनचा. ओके, AI, AN आणि डेटा सायन्स, डेटा स्ट्रक्चर युजिंग पायथॉन लेक्चर नंबर 3 आपण कव्हर करणार आहोत. अँड डोंट वरी, आपले दोन्ही लेक्चर्स प्रॉपर वेमध्ये सॉरी युनिट 2 आणि युनिट 1 जो आहे प्रॉपर वेमध्ये कंप्लीट होऊन जाईल बिफोर युअर युनिट टेस्ट. ओके, ॲक्च्युली हा सब्जेक्ट जो आहे आपण शिकवत नाही अँड फ्री ऑफ कॉस्ट आपण ह्याची जी व्हिडिओ लेक्चर्स आहेत प्रोव्हाइड करतोय फॉर यू ऑल. तर स्टुडंट्स, तुम्हाला काय करायचं आहे बाळांनो, फोकस एवढंच करायचं आहे की आपला जो यूट्यूब चॅनल आहे, डिप्लोमा टेक अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे. ओके, आणि तुमच्या 5 फ्रेंड्सला शेअर करायचं आहे. ओके, जर का तुम्ही असं कराल आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला लावाल तर तुम्हाला जे आपले मेगा नोट्स आहेत, डिप्लोमा टेक अकॅडमीचे मेगा नोट्स आहेत, ते पण तुम्हाला इथं भेटून जातील. ओके, सो यू जस्ट हॅव टू डू दॅट. ओके, सो दॅट यू विल गेट दॅट नोट्स प्रॉपर वेमध्ये. ओके, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय इम्पॉर्टंट आहे, फोकस काय फीचर्स ऑफ पायथन इंटरॅक्टिव्ह ऑब्जेक्ट ओरिएंटेड इंटरॅक्टेड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आता हे काय फीचर्स ऑफ पायथन आहे. ठीक आहे बाळांनो, आता हा कुठला टॉपिक आहे आपला, हा टॉपिक नंबर 1.1 आहे, फीचर्स ऑफ पायथन इंटरॅक्टिव्ह ऑब्जेक्ट ओरिएंटेड इंटरप्रेटेड प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय बाळांनो, फोकस काय करायचं आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे काय, पायथन सपोर्ट्स ऑब्जेक्ट्स अँड क्लासेस टू ऑर्गनायझर्स अँड रियूज कोड इझिली. म्हणजे काय, ह्याचा वापर कशासाठी होतोय बाळांनो, की ह्याचा मेन वापर होतोय ऑब्जेक्ट ओरिएंटेडच्या कन्सेप्टसाठी. ओके, जसं तुम्ही आता मध्ये तुम्हाला सी होती. ओके, बट तुम्ही आता AI/ML चे स्टुडंट्स आहात, तर त्याच्यासाठी द रिझन बिहाइंड इज दॅट काय आहे, आपल्याला डेटा स्ट्रक्चर युजिंग सी नाही आहे. ओके, डेटा स्ट्रक्चर युजिंग सी नाही आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आता तो अभ्यास करावा लागणार आहे. ओके, सो सेम पायथनमध्ये पण तेच कन्सेप्ट असतात डेटा स्ट्रक्चर युजिंग सीचे. ओके, आणि आता आपल्याकडे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगची कन्सेप्ट आहे पायथनमध्ये. सो कोड रियुजेबिलिटी जी आहे ती आली, कोड रियुजेबिलिटी जी आहे ती आली. ओके बाळांनो, आता त्याच्यानंतर सेकंड पॉईंट काय आहे, इंटरप्रेटेड लँग्वेज आहे. म्हणजे काय, पायथन रन्स लाईन बाय लाईन मेकिंग इट इझियर टू डिबग. बाळांनो, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की सर आता AI/MLचा सब्जेक्ट हा थोडासा अवघड असेल का? नाही, ईझी आहे. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. पायथनने काय सांगितलंय, त्याचं सेकंड फीचर सांगितलं की तो इंटरप्रेटेड आहे. म्हणजे त्याचं जे कोड, जे डिबगिंग आहे ते लाईन बाय लाईन होतं. म्हणजे एक लाईन झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर दुसरी लाईन, असा वे थ्रू त्याचं कोड डिबग होतो इथून. ईझी टू लर्न अँड यूज आहे. पायथनचा जो सिंटॅक्स आहे एवढा सिंपल आहे बाळांनो, की तो सिंटॅक्स खूप सिंपल आहे टू लर्न. तुमचे कॉम्प्लेक्स जे कोड असतात ते कमीत कमी 3 to 4 लाईन्समध्ये कव्हर होतात. ठीक आहे, 3 to 4 लाईन्समध्ये तुमचे कॉम्प्लेक्स कोड जे आहेत ते इथं कव्हर होत आहेत प्रॉपर वेमध्ये. ठीक आहे, त्यानंतर एक्सप्रेसिव्ह मोड, पायथन कॅन डू कॉम्प्लेक्स टास्क विथ लेस मोड. ओके, विथ लेस कोड म्हणजे काय, की पायथनमध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स, फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट आहे ते पण आपण इझिली विथ द हेल्प ऑफ सिम्पल फ्रेमवर्क्स, विथ द हेल्प ऑफ सिम्पल कोड्स आपण त्याला इझिली करू शकतो. म्हणजे आपल्याला जास्त लाईन्स ऑफ कोडची गरज नसते. ओके, त्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेज म्हणजे काय, पायथन वर्क्स ऑन विंडोज, मॅक, लिनक्स एक्सेट्रा. म्हणजे बाळांनो, इथं क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेज आहे. याचा अर्थ काय, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ह्याचा वापर इथं होतोय. ओके, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती ह्याचा वापर इथं होतो. त्याच्यानंतर पोर्टेबल आहे. पायथन प्रोग्राम्स कॅन रन ऑन एनी सिस्टम्स विदाउट मॉडिफिकेशन. विदाउट मॉडिफिकेशन म्हणजे त्याला काय चेंज करायची गरज नाही. एक्स्ट्रा लायब्ररी आहे ती वापरण्याची गरज नाही आहे. ओके, सिम्पल आहे. ओके, एक्स्ट्रा लायब्ररी यूज करण्याची गरज नाही आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, फ्री अँड ओपन सोर्स आहे. पायथन इज फ्री. आता बाळांनो, तुम्हाला असं वाटेल की सर ह्याच्यासाठी काय एक्स्ट्रा आपल्याला पेड व्हर्जन घ्यावं लागतं का? ओके, ह्याच्या इंटेलिजंट आयडी वगैरे यूज करण्यासाठी. ओके, दॅट इज नॉट बीन यूज्ड. ओके, त्याच्यासाठी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला सर्व काय भेटतं. ओके, त्याचा जो आपल्याला फॉर एक्झाम्पल शेलमध्ये कोडिंग करायचे असेल, ओके, शेलमध्ये कोडिंग करायचे असेल तर शेलमधलं ईच अँड एव्हरीथिंग, पायथन कंपायलर अँड ईच अँड एव्हरीथिंग आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट इथं भेटून जातो. ओके, आता फ्री अँड ओपन सोर्स, पायथन इज फ्री टू यूज, जसं मी तुम्हाला आता सांगितलं.
GUI प्रोग्रामिंग सपोर्ट म्हणजे काय, पायथन कॅन क्रिएट ग्राफिकल युजर इंटरफेस इझिली. आता ग्राफिकल युजर इंटरफेस आपण पायथनमध्ये क्रिएट करू शकतो बिकॉज इट इज अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग कन्सेप्ट. इंटिग्रेटेड म्हणजे काय, पायथन वर्क्स विथ अनदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस, डिफरंट टाइप्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो विथ डिफरंट एक्सटर्नल प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ओके. डेटाबेस, पायथन कॅन कनेक्ट अँड वर्क विथ डिफरंट डेटाबेस. ओके, पायथन कॅन कनेक्ट अँड वर्क विथ डिफरंट डेटाबेस, डिफरंट डेटाबेस सोबत तो वर्क होऊ शकतो. स्केलेबल आहे, पायथन हँडल्स स्मॉल टू लार्ज स्केल प्रोजेक्ट्स. ओके, पायथन हँडल्स स्मॉल टू लार्ज स्केल प्रोजेक्ट्स म्हणजे काय, मोठी प्रोजेक्ट्स जे आहेत ते इझिली हँडल होतात विथ द हेल्प ऑफ पायथन. पण तुम्ही बघत असाल AI मध्ये आता जे चॅट GPT वगैरे आहे, ईच अँड एव्हरीथिंगमध्ये जास्त करून आपला पायथनच यूज होतो. पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज जास्त करून यूज होते. ह्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. जर का तुम्ही मास्टर केली पायथन तर डेफिनेटली तुम्ही पुढे जाऊन खूप जास्त स्कोर कराल. ओके, चांगलं जास्त पॅकेज घ्याल तुम्ही. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बाळांनो, हे आपले होते फीचर्स. जास्त अवघड नाही आहे. सो वी विल नॉट फोकस मोर ऑन दिस. बट लिस्ट पायथन फीचर्स, लिस्ट फीचर्स ऑफ पायथन अशा प्रकारचे क्वेश्चन येतात तुम्हाला एक्झाममध्ये. ओके स्टुडंट्स, आपण ह्याचे क्लासेस पण घेतोय. ओके, सो जर का तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स पण अटेंड करायचे असतील तर तुम्ही क्लासेसला जॉईन करू शकता. त्याची फीज नॉमिनल आहे. ओके, आणि त्यासोबतच आपल्याला फोकस काय करायचं आहे की फीचर्स ऑफ पायथन. स्टुडंट्स, जर का तुम्ही लवकरात लवकर आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सला जास्तीत जास्त शेअर कराल, जेवढं जास्त ह्या चॅनलवरती, ह्या लेक्चरवरती लाईक्स असतील, ओके, शेअर्स असतील, कॉमेंट्स असतील, तेवढं जास्तीत जास्त लवकर मला हा सब्जेक्ट्स कव्हर करता येईल अकॉर्डिंग टू युअर नीड. ओके स्टुडंट्स, सो होप यू अंडरस्टूड व्हेरी इम्पॉर्टंट फीचर्स. 2 मार्कला किंवा 4 मार्कला येतं. इथं आपण स्टॉप करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय डिप्लोमॅटिक.